नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत 4 घडीची चपाती। 4 घडीची चपाती बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर अर्धा चमचा मीठ मी इथे घालत आहे आणि हे छान असं मिक्स करायचं। आणि आता पीठ मी मळून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ मळून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर थोडंसं पाण्याचा हात लावून मी परत एकदा त्याला छान मळून घेणार आहे। अशा प्रकारे याला मळून घ्यायचं परत। आता यावर मी 1 चमचा तेल घालणार आहे। आता इथे आपलं पीठ छान असं मळून तयार आहे। आता ह्याला मी 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर घेणार आहे चपाती करायला। 5 मिनिटांनंतर मी पिठाचे छान असे गोळे बनवून घेतले। आता आपण घेणार आहोत चपाती करायला। तर इथे मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे। त्यावरून थोडंसं असं तेल लावलेलं आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं असं पीठ भरभरायचं आहे आणि हा एक पदर असा ह्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूला परत आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि परत एकदा पीठ थोडंसं यावरती भरभरायचं आहे। त्यानंतर हा जो पदर आहे तो परत ह्याला लावून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला परत एकदा तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि वरून परत एकदा पीठ भरभरून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि हा जो पदर आहे तो परत असा लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी चपातीचा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि ह्याला आपल्याला आता हलकसं लाटत जायचं आहे। तर याला लाटून लाटून गोलही करू शकतो किंवा आपल्याला कुठला आकार द्यायचा असेल त्या आकारात आपण लाटू शकतो। तर अशा प्रकारे मी चपाती मस्तपैकी लाटून घेतलेली आहे। चपाती भाजायच्या अगोदर वरच्या साईडला छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चपाती छान भाजल्या जाते। अशा पद्धतीने तेल लावून घ्या। आता याला मी तव्यावरती टाकणार आहे। चपातीला वरून थोडेसे फोड यायला लागले की लगेच वरून थोडंसं तेल लावायचं आणि चपाती उलटून घ्यायची। वरून मी थोडंसं तेल परत लावणार आहे। अशा पद्धतीने सर्व चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर मस्त अशी छान नरम झालेली आहे चपाती। तर तयार आहेत इथे घडीच्या चपात्या। तर तुम्ही इथे बघू शकता चपातीचे छान असे लेयर सुटलेले आहेत। हे बघा, तर छान अशी चपाती झालेली आहे, मऊसूत झालेली आहे।
तर तुम्ही बघू शकता मस्त मऊ अशी चपाती झालेली आहे। तर नक्की ट्राय करा 4 घडीची चपाती आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खा आणि मजा करा।